नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आणणारा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे समोर आलाय, ज्यात ग्रामीण भागात नियमांचे पालन न करता चालवल्या जाणाऱ्या पोल्ट्री फार्म्समुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। सततची असह्य दुर्गंधी आणि काळ्या माशांच्या आवाढव्य प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता आपल्या न्याय हक्कासाठी थेट प्रशासकीय स्तरावरून लढा सुरू केला आहे। ग्रामस्थांनी या संदर्भात ग्रामपंचायतीसह महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन हे पोल्ट्री फार्म्स तात्काळ बंद करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे। कारण गावातील लोकवस्ती असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोल्ट्री फार्म्समधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे। या अस्वच्छतेमुळे संपूर्ण परिसरात भयानक काळ्या माशांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे परिस्थिती इतकी बिकट आहे की घरात बसणे किंवा जेवण करणेही अशक्य झाले आहे। या माशांच्या त्रासामुळे स्थानिक पशुपालकांचे मोठे नुकसान होत असून जनावरांचे दूध उत्पादन कमालीचे घटले आहे। अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे या प्रादुर्भावामुळे आणि आजारपणामुळे काही मुकी जनावरे दगावल्याची धक्कादायक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। माझं नाव सचिन पुंजार दरेकर, राहणार मातुलठाण, जिल्हा अहिल्यानगर। मी इथे कमीत कमी 8 महिन्यापासून रहिवास करत आहे। माझा दुग्ध व्यवसाय धंदा आहे। माझे कमीत कमी 25 लाख रुपयाचे जनावर आहेत। लहान लहान पिल्लं वगैरे, बदकं, गाया, शेळ्या, असा भरपूर मोठा व्यवसाय माझ्याला। मला इथं आल्यापासून माशी, ही जी काळी माशी, या काळी माशीचा इतका बेकार त्रास आहे का त्याचं काहीच नाही। आता इथं बसलेले तरी माझ्या अंगावर उडत आहेत। माझ्याकडे गाई आहे, आज या गाई बसत नाही, उठत नाही, त्यांना कंटिन्यू शेपूट घालावं लागते, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी वाया जाते। त्याच्यातून माझ्या गायांचं निघणारं 50 लिटर दुधाचे आज माझ्या गाया 10 लिटर दूध देतात। मला रोजचा 2000 रुपयाचा लॉस चालू आहे। मी माझा व्यवसाय श्रीरामपूरमधून इकडं गावाकडे का बरं आणला, का असं म्हणे का गावाकडे चला म्हणून मी गावाकडे आलो। गावाकडे येऊन माझं इतकं नुकसान होते का 2000 रुपये आजच्या हिशोबाने जर विचार केला तर मी यांना खायला सगळ्यात कुठून आणावा। आज माझ्या जनावरांचे 2 जनावर दगावले। सरकारी डॉक्टरांचा याच्यात रिपोर्ट आहे का कोणचे जनावर मेले काय नाही आहे। प्लस इथं ज्यांच्या पोल्ट्री आहे ते हे ग्रामपंचायतले सदस्य आहे किंवा ते कार्यकारिणीमध्ये पण आहे आज रोजी, आणि ते एक राजकारणी अजून त्याचं नाव आहे सोमनाथ मारुती बोर्डे व त्याची मिसेस, आणि एक वाणी म्हणून आहे दिगंबर वाणी, यांच्या 2 पोल्ट्री आहे आणि त्यांच्या पोल्ट्र्या पूर्व पश्चिम आहे। ज्या टायमाला वारं वाहतं हे पश्चिम पूर्व वाहणार वार आहे, त्यांच्या पोल्ट्र्या पश्चिम साईडला आहे, आम्ही राहायला पूर्वेला आहे। त्यांच्या ज्या पण पोल्ट्र्याचं वारं येतं त्या सगळ्या माशा घेऊन आमच्याकडे घेऊन येतात। आम्ही कमीत कमी महिन्याला 10,000 रुपयाचं कमीत कमी केमिकल फवारतो। उद्या ह्या केमिकलने जर आमच्या अजून जर दरावर दाखवले तर याला जबाबदार कोण? आमची प्रशासनाला आणि सर्वांना विनंती, यांच्या पोल्ट्र्या ताबडतोब बंद करण्यात याव्या। निर्माण झालेली भयानक परिस्थिती आणि सततच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी दिलेल्या निवेदनात पोल्ट्री फार्म्समधील मृत पक्षी उघड्यावर टाकले जात असल्यामुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे। यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि प्रामुख्याने लहान मुलांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। दूषित वातावरणामुळे लहान मुले आणि वयोवृद्धांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले असून गावात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली असून मातुलठाण येथे नियमबाह्य सुरू असलेल्या स्थानिक पोल्ट्री धारकांना वारंवार स्वच्छतेबाबत व उपाययोजना करण्याबाबत तोंडी व लेखी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांच्याकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे आता संयमाचा बांध सुटलेल्या ग्रामस्थांनी महसूल आणि आरोग्य विभागाकडे धाव घेतली आहे। प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हे पोल्ट्री फार्म्स बंद न केल्यास संपूर्ण परिसरातील नागरिक तीव्र उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देत ग्रामस्थांना भोगाव्या लागत असलेल्या नरक यातनांना कॅमेऱ्यासमोर व्यक्त केले। माझं नाव उज्ज्वला संजय दरेकर, राहणार मातुलठाणचे रहिवासी आम्ही। मी आरोग्य विभागामध्ये काम करत होते, पण माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झालेला असल्यामुळं आणि त्यांच्या आजारपणामुळं मी म्हटले आपण शेतीत राहायला गेलो म्हणजे चांगलं आरोग्य भेटेन आणि त्यांना त्यांचं जीवन चांगलं जगता येईल, म्हणून मी ग्रामीण भागात राहायला आले। इथं आल्यानंतर आम्हाला इथं राहायला यायला 6 वर्ष झाले। 2019मध्ये आम्ही इथं राहायला आलेलो आहे। तेव्हापासून आम्ही परिस्थिती इतकी बिकटाची परिस्थिती काढून राहिलो, आणि हे जनावरांना, हे गाई वासरांना, या माशा अक्षरशः दरवर्षी 1-2 वासराचे मयत होतात, बच्चे गायींचे बच्चे मयत होऊन जातात।
आणि जेवताना सुद्धा आहे ना आम्हाला अक्षरशः माशा खाव्या लागतात. पातळ भाजी करायचा विषयच नाही, डायरेक्ट मरतात. माशा पडल्या म्हणजे डायरेक्ट मरून जातात. आणि हे जंतूमुळे आहे ना आमचं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. इथले जेवढे बी रहिवासी लोक आहे इथल्या एरियामधले कमीत कमी 3-4 पोल्ट्री आहे इथे. आणि त्या पोल्ट्रीमुळे खूप तकलीफ होऊ राहिली आम्हाला. काय मागणी आहे आपली? आम्हाला फक्त माशा आम्हाला इथे यायला नाही पाहिजे. माशामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आमच्या गायांची बैठक होत नाही, दुधाला गाय कमी झालेल्या आहे. आणि कुणी पाहुणं राव आलं ना आमच्या इथं पाणी सुद्धा पित नाही, चहा नाही, पाणी नाही. अक्षरशः म्हणतो तुम्ही याचं काहीतरी करा आधी, याचा काहीतरी विलाज करा आधी या माशांचा. पोल्ट्री कोणाची आहेत आणि त्या म्हणजे त्याच्यामुळे काय अडचण होते त्या बंद झाल्या पाहिजे, काय मागणी आहे? इथं सोमनाथ बोर्डे म्हणून पोल्ट्री एक 2-3 आहे त्यांच्या, वाटतं 2-3 पोल्ट्री आहे त्यांच्या. आणि वरती वाणी त्यांच्या वरतून अशा 3 पोल्ट्री आहे, खालती 3-4 पोल्ट्री आहे. पण त्यांचा काय आम्हाला त्रास नाही आहे, ते भरपूर लांब आहे इथून. आणि वारं खालतीला असल्यामुळं वरतीलाच पोल्ट्री आहे, म्हणजे तिकडून जास्त माशा आमच्याकडे येतात. नेमकी कोणाच्या पोल्ट्रीचा त्रास होतो आणि काय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाणी आणि बोर्डे. हा, म्हणजे आमच्या घरातल्या माशाच हटत नाही. मग काय झालं पाहिजे असं? माशा बंद झाल्या पाहिजे ना, पोल्ट्री बंद झालं तरी काय हरकत नाही. आम्हाला जर सगळ्यांनाच त्रास होतोय, एकट्यालाच नाही त्रास होत, सगळ्यांनाच होतोय. माझं नाव किरणराव साहेब कनसे, राहणार मातोलठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये गेले 5-6 वर्षापासून राहायला आलेलो आहे. पण आल्यानंतर इथे पोल्ट्री फार्मचा फार त्रास आहे. हे लोक कोणत्याही प्रकारचा इथं म्हणजे व्यवस्था नाही त्यांची, आणि औषधं वगैरे मारत नाही. त्यामुळे माशा होतात आणि त्यांच्या मेलेल्या कोंबड्या इकडे तिकडे फेकून देतात आणि ते कुत्रे घेऊन आमच्या दारात येतात. त्याच्यामुळे आमची फार नुकसान होत आहे. आणि या माशामुळं माझे स्वतःचे 2 मुलं कुपोषित झालेले आणि आरोग्य आमचं एकदम धोक्यात आलेलं आहे. जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. माझा दूध व्यवसायाचा धंदा आहे आणि पूर्ण गाया लॉस चाललेले आहे. काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की हे त्वरित बंद करावा पोल्ट्री, आणि आम्हाला पाहिजे असा न्याय मिळावा. या संदर्भात ही पोल्ट्री कोणाची आहे? तुम्ही कोणाकडे तक्रार केली आहे का? आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केलेली आहे, तसेच तहसीलदारला अर्ज दिलेला आहे. पण आतापर्यंत गेला 1 महिना झाला, अजून तर कुठं काही हालचाल झालेली नाही. मातुलठाण येथील ग्रामस्थांना होत असलेल्या त्रास संदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित पोल्ट्री फार्म धारकांना पहिली नोटीस बजावली असून आता संबंधित पोल्ट्री फार्म धारकांवर कारवाई होणार की संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना न्याय मागणीकरिता लढा द्यावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतला ब्युरो रिपोर्ट.